किल्ल्यामध्ये एंट्री दिली जात नाही. काय मंदिर आहे ना, तुम्ही खरंच बघा, खूप भारी आहे. हा वाडा पण खूप सुंदर आहे, कारण ह्याच्यात खूप सारं नक्षीकाम केलेलं पाहायला मिळतं आपल्याला एक गुप्त अशी जागा पाहायला मिळते. पूर्ण दगडामध्ये बनवलं आहे, म्हणजे दगडाला आकार वगैरे देऊन मग तयार करण्यात आलं. आणि तिथे एक छोटंसं होल आहे. त्या होलाचा वापर कशासाठी करण्यात येत असेल ते सांगतो तुम्हाला मी थोडक्यात. चुन्याच्या घाण्याची जी चक्की असते, जे चाक असतं ना, ते पाहायला मिळालं. एवढं मोठं आणि भव्य दिव्य आहे ना, ते बघून घ्या तुम्ही, कसं वाटतंय बघा. नमस्कार मित्रांनो, मी आहे निखिल. तुम्ही पाहता ट्रॅव्हल विथ निखिल. आपण सुरू करतोय जलदुर्गांची भटकंती. तर या भटकंतीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण निघालो आहोत समुद्रामध्ये उभा असलेला, जे ते भरती ओहोटी ठरवते तुमचा रस्ता आणि प्रत्येक दगड सांगतो मराठ्यांच्या शौर्याची गाथा, तो म्हणजे कुलाबा किल्ला. तर कुलाबा किल्ल्याला जायचं कसं, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे बाईक राईड. त्याचप्रमाणे किल्ल्यावरती जाण्याचा मार्ग, किल्ल्यावरती कसं जावं, कोणती वेळ योग्य आहे, कोणती नाही, हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्या कुलाबा किल्ल्याच्या प्रवासाला निघूया. नमस्कार मित्रांनो, राईडमध्ये आपलं स्वागत आहे. आपली राईड चालली आहे अलिबागमध्ये असलेल्या कुलाबा किल्ल्याकडे. तर पुण्यापासून कुलाबा किल्ल्याचं जे अंतर आहे 170 ते 180 किलोमीटर आणि मुंबईवरून खूप कमी, साधारण माझ्या अंदाजे 90 ते 100 किलोमीटर इतका असेल. पुण्यापासून जर तुम्ही बाईकने चालला असाल तर तुम्हाला साधारण 2 ते 2.5 तास, 3 ते 4 तास लागतात. जर ट्रॅफिक नसेल तर तुम्ही लवकर पोचता, म्हणजे 3 तासामध्ये. आणि जर ट्रॅफिक असेल तर 3.5 ते 4 तास पण लागू शकता. आणि आजची राईड खूप भारी आहे, तुम्ही काही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. आता आपण जलदुर्गांची सिरीज चालू करतोय, तर ही सिरीज तुम्हाला नक्की आवडेल अशी अपेक्षा बाळगतो मी. ही सिरीज भन्नाट होणार आहे आपली, तुम्ही बघायला विसरू नका. ऑलमोस्ट जेवढे पण कोकण किनारपट्टीवर जलदुर्ग आहेत सगळे एक्सप्लोअर करणार आहोत आपण. त्याचसोबत आपली बाईक राईड पण असेल. आता जे माझे किल्ले माझ्या घरापासून जे लांब आहेत त्याच्यासाठी आपण स्टेचा पण पर्याय निवडला आहे. तर आपण सुरुवात करतोय कुलाबा किल्ल्यापासून, अलिबागमधला. त्याची आज आपण गड अख्खा एक्सप्लोअर करून अनुभवणार आहोत. परत त्याची माहिती जाणून घेणार आहोत गडावरची. त्याच्यानंतर गडाचा इतिहास जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर गडावरती आपल्याला पाहायला काय काय मिळणार आहे ते पण बघणार आहोत.
बाईकचा जो अनुभव आहे तो पण तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. बाईकने जर तुम्ही येणार असाल ना मित्रांनो, तर एक्सपिरियन्स खूप भारी आहे. नक्की या, फक्त बाईक तशी पाहिजे. मित्रांनो, आपण पोहोचलो आहे. साधारण 10 मिनिटात आता आपल्याला कुलाबा किल्ला, जो अलिबागचा आहे, अलिबागचा किल्ला हे असं म्हटलं जातं. तर आपण ऑलमोस्ट आलोय आणि आपलं स्वागत हे ट्रॅफिकने झालं आहे. त्याच्यामुळे एवढ्या भर दुपारी पण ट्रॅफिक आहे. ऊन आहे पण एवढं जाणवत नाही ह्या साईडला. ट्रॅफिक वन साइड ट्रॅफिक आहे. साधारण 2-2.5 किलोमीटर राहिला आहे इथून. बघूया. प्रवास तर मस्त झालाय, घाट वगैरे, रस्ता पण भारी आहे. एक नंबर प्रवास झाला आहे मित्रांनो, भारी वाटतंय. आपली गाडी कशासाठी बनली आहे? यायचं मला. हा, सरळ यायचं का? तुला माहितीये का? तुला माहिती आहे? बस जाऊ का मी? छोटी छोटी मुलं मिळालीत. का दिसतो, तू दिसतो याच्यात. छोटी छोटी मुलं भेटली मला. रायडर रायडर ओरडत होते मला. भारी वाटतं, भारी, एक नंबर. सगळे आले, त्यांना विचारला कुलाबा किल्ला कुठे आहे. हा, बरोबर आलो, बरोबर आलो मित्रांनो, मी परफेक्ट आलो.
जेवण तयार आहे. हो थांबा हो. बरोबर आलो. समोरच किल्ला आहे. इथे आता भरती झालेली आहे. गाडी कुठं लावायची? सावलीत लावायला लागणार गाडी. त्या तिथे आपली गाडी लागली बघा. आणि मी फायनली पोचलो गडा म्हणजे बीचच्या ठिकाणी. आणि हा आपल्याला एक मित्र भेटला आहे रायडर, त्याची पण ओळख करू. आता पाणी भरपूर आलं आहे आणि भरपूर गर्दी आहे. जमलं तर आपण बोटने जाऊया. तर तिथे समोर किल्ला आहे बघा. हा किल्ला आहे समोर. पाणी त्या साईडला भरपूर आलं आहे. पर पर्सन 200 रुपये घेतले जातात. आपल्याला एक तासासाठी बोट मिळते आणि बोटीने आपण किल्ल्यावर जाऊ शकतो. तर जाऊया, बघूया आपण काय होतं. ही बोट आहे बघा आपल्यासाठी. महाराजांचा त्याला ध्वज लावला आहे. त्या बोटीने आपल्याला जायचं आहे किल्ल्यावर. फायनली आपण गडाच्या पायथ्याला आहे ना, तिथं पोचलो आहे. इथे पर पर्सन जर पाणी असेल तर पर पर्सन 200 रुपये चार्ज केले जातात 1 तासासाठी. आणि इथे आल्यानंतर मागच्या बाजूला हे तिकीट घर तुम्ही बघू शकता. आणि तिकीट घरामध्ये इंडियन असेल तर 25 रुपये कॅशला, ऑनलाईनला 20 रुपये आणि फॉरेनर असेल तर 300 रुपये असे आकारले जातात. तर या इथे दरवाजा आहे. आता लवकरात लवकर गड एक्सप्लोअर करूया. जर पाणी लवकर जर गेलं तर चालत जाऊया, नाही तर मग आपल्याला बोट आहे न्यायला. तर निघूया, आपल्या मुख्य प्रवेशद्वारातनं एंट्री करूया. या इथे आम्हाला त्या बोटने सोडलं आणि त्याच्या समोरच्या बाजूला हा दरवाजा बघा. पूर्ण गर्दी आज. आणि हे समोर तिकीट घर आहे. इथे हे तिकीट घर आहे बघा. 300 रुपये फॉरेनरला, आणि भारतीय असेल तर 25 रुपये कॅश आणि ऑनलाईनला 20 रुपये. आणि आपल्याबरोबर आज कोण जोडला गेला तेही दाखवतो. आता किल्ल्याच्या आतमध्ये आलो आहे आपण, एंट्री केली आहे. आणि आल्यानंतर या इथे ऑफिस आहे. या इथे लोक बसतात आणि तिकीट काढलं आहे का नाही त्याची चौकशी करतात. त्याशिवाय किल्ल्यामध्ये एंट्री दिली जात नाही. या इथे आपल्याला भारतीय पुरातत्व खातं आहे, त्यांच्याकडनं 3 भाषांमध्ये जे शिलालेख आहे किंवा फरशीमध्ये कोरलेलं आहे ते सगळा इतिहास, आणि इथे काय काय लिहिलं आहे ना ते सगळं आहे, ते दाखवतो तुम्हाला. कुलाबा किल्ला पूर्ण इतिहास दिला आहे, वाचून घ्या. हा मराठीमध्ये आहे, हा हिंदीमध्ये आहे, हा इंग्लिशमध्ये आहे. पूर्ण माहिती दिली आहे. आणि या इथून आपण एंट्री केली आहे. समोरून एंट्री केल्यानंतर त्याच्याच समोरच्या बाजूला हे ऑफिस आहे आणि इथेच तो फलक लावला आहे. आणि आतमध्ये आल्यानंतर मंदिर पाहायला मिळतं. हे कुठलं मंदिर आहे, कशाचं मंदिर आहे माहीत नाही. कोणाला काय आयडिया असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. मुख्य दरवाजाच्याच मागच्या बाजूला भवानी मातेचं मंदिर आहे. मी मंदिराच्या गाभाऱ्यातच आहे आत्ता,
काय मंदिर आहे ना, तुम्ही खरंच बघा, खूप भारी आहे. आणि भवानी मातेचं रूप पण खूप भारी आहे. ते कसं आहे कसं नाही, मंदिरही दाखवतो आणि भवानी मातेचं रूपही दाखवतो. आणि मंदिरात अजूनही जुन्या प्रकारचं बांधकाम पाहायला मिळतं आपल्याला. चला तर मग मंदिर बघूया. आता भवानी मंदिरापासून पुढे आलो आहे आणि आपल्याला एक मित्र भेटला आहे मुंबईचा, लक्ष म्हणून. तर त्याला एवढं मराठी समजतं पण एवढं बोलता येत नाही, कारण तो बेसिकली पंजाबचा आहे पण राहतो मुंबईमध्ये. आणि तो पण बाईक राईड करत आला आणि त्याने मला विचारलं, मी त्याला विचारलं. आम्ही गडावरती आलो आहे. आता आम्ही दोघंच एकत्र गड एक्सप्लोअर करतो आहे, फिरणार आहे गड आणि पटकन परतीचा प्रवास सुरू करणार आहे. तर हा तो वाडा आहे, पूर्णपणे पडलेला आहे बघा. हा इथून चालू झाला आहे वाडा आणि त्या तिकडे संपला आहे, त्या तिथे. आता हा वर्ण कसा दिसत असेल ते बघूया. आणि बरोबर त्याच्या समोरच्या साईडला पण एक वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. आणि हा 2 मजली असू शकतो, कारण या इथे एक एक्स्ट्रा मजला वरती दिसतोय बघा. आता तिथे गेल्यानंतर आपल्याला कळेल. आपण पुढे जाऊया. आणि आम्ही ह्या मार्गाने आलो आहे. इथेच ते जे हिरवा आणि ऑरेंज कलरचं दिसतं ते भवानी मातेचं मंदिर आहे. त्याच मार्गाने आता आम्ही पुढे चाललो आहे. तर या इथे पण काही अवशेष पाहायला मिळतात वाड्यांचे आपल्याला. बहुतेक ही राजसदर किंवा दरबार म्हणू शकतो, त्याच्यासाठी ही जागा असू शकते. कारण पूर्ण सपाट आहे, मध्ये काही सारे दगडं आहेत जे त्यांना आकार देऊन ठेवण्यात आलेत. असू पण शकतं किंवा त्यांचा डायनिंग हॉल. आता आपल्याला एवढं माहीत नाही. ज्यांना कुणाला ह्या किल्ल्याची पूर्ण माहीत असेल तर त्यांनी मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि ह्याच्या समोरच्या बाजूला तो वाडा आहे. इथे वाडा दिसतोय बघा तो. त्याचं बांधकाम 2 मजली आहे. जाऊया आपण तिथे. तर लक्षला काही एवढं माहिती नाही आहे, पण तो मला विचारतो आहे हळूहळू की हे काय आहे, याला काय म्हणतात. आता मी त्याला सांगितलं, आता मी एका वाड्यासमोर उभा आहे. पण तो मला म्हटला की वाडा म्हणजे काय. मी त्याला सांगितलं की आपल्या इथे जशी फ्लॅट सिस्टीम आहे तसं त्या काळामध्ये घर, त्याला मराठीमध्ये वाडा म्हटलं जायचं. त्या तिथे लोक राहायचे. तर असं त्याला फारसा इतिहास माहीत नाही, पण त्याला छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे त्याला चांगलं माहिती आहे. गड कशासाठी बांधण्यात आला, कशा नाहीसाठी. मी त्याला जसं माझ्या परीने सांगता येईल, जसं समजून सांगता येईल तसं मी त्याला सांगेलच. आणि भारी आहे मुलगा, लहान आहे माझ्यापेक्षा वयाने, पण भारी, स्वभावाला खूप भारी आहे, फ्रेंडली आहे एकदम. आमची अशीच 2 मिनटाची ओळख झाली. 2 मिनटामध्ये आम्ही मित्र पण झालो, एकत्र गडावर आलो, एकत्र परत जाणार आहे. फक्त तो मुंबईला जाणार, मी पुण्याला जाणार. क्या लग रहा है आपको, कैसा आहे? खूप चांगला वाटतंय मला हे. मराठीत बोलतोय बघा, प्रयत्न करतोय तो मराठीत बोलायचा. थोडा बरोबर नाही येते मला, पण ट्राय करतो. ठीक आहे, चांगलं आहे. बघूया आपल्याला लक्षबरोबर काय अनुभव शेअर करता येतात का. जसं आपण पुढे जाऊ तसं आपल्याला समजत जाईल. तर आता मी एका वाड्यापाशी आहे, तो पूर्णपणे पडला आहे आणि खूप सारी झाडं जी वाळली आहेत, काही पालोपाचोळा आहे. या इथे 20 ते 22 घरं ऑलमोस्ट आहेत आणि इथे लोक राहतात गडावरती. ह्यांनी इथे चांगल्या प्रकारचं स्वच्छता पण ठेवली आहे आणि झाडं पण लावण्यात आले आहे. आज शनिवार असल्यामुळे खूप गर्दी आहे आणि खूप शनिवार रविवार सलग सुट्ट्या किंवा गुड फ्रायडेमुळे सलग सुट्ट्या आल्यामुळे खूप सारी गर्दी आहे. त्यामुळे आपण तर एक्सप्लोअर करायचं आहे, कोणी असून नसून. तुम्हाला वाडा दाखवतो, वाडा बघून घ्या. तर मित्रांनो, आपण जो वाडा आहे तिथे आलो आहे आणि या इथे 2 मजली बांधकाम पाहायला मिळतं आपल्याला वाड्यांचं, विटांमध्ये ते पण. तर इथे एक वाडा आहे पडलेला, त्याच्यामध्ये जाऊया.
तो बघूया कसा आहे कसा नाही. हा बघा, हा तो वाडा आहे. ह्याच्यात एंट्री केली आपण. पूर्णपणे पडलेला आहे बघा हा वाडा. ह्याच्यावरचं सगळं बांधकाम पडलं आहे, सगळं. आता हे सिस्टम तर तुम्हाला माहीतच असेल काय, जे इथे दिसतंय हे तुम्हाला माहीतच असेल काय, कशासाठी वापर केला जात असेल. तर आम्ही आत्ता जो वाडा पाहिला तुम्ही, त्या वाड्याच्याच बाजूला एक दुसरा वाडा आहे. हा वाडा पण खूप सुंदर आहे, कारण ह्याच्यात खूप सारं नक्षीकाम केलेलं पाहायला मिळतं आपल्याला. आणि वाड्यामध्ये ठीकठाक आहे, पण पडलेला आहे, पडत पण आला आहे हा वाडा. थोडं जर आपल्या पुरातत्व खातं किंवा आपल्या सरकारने जर ह्याच्याकडे लक्ष दिलं तर हा परत ॲज इट इज तसा उभा राहू शकतो जर पाहायला गेलं तर. वाडा तुम्ही बघून घ्या कसा आहे कसा नाही, कारण खूपच भारी आहे. म्हणजे शब्द नाही माझ्याकडे बोलायला, एवढा भारी वाडा आहे. नक्षीकाम पण प्रॉपर आहे. 2 मजली वाडा आहे. जसा तो वाडा होता तसा हाच आहे. त्याच्यामध्ये नक्षीकाम प्रॉपर पाहायला मिळतं आपल्याला. या इथे बघा प्रॉपर अशी नक्षीकाम केलेलं आहे. या इथे पण आहे. आणि हा वाडा बघा किती सुंदर आहे. पडला आहे, ही बाजू पूर्ण पडली इथली बघा. इथूनच आम्ही आत्ता आलो. तो वाडा समोरचा ह्या वाड्यामध्ये होतो, त्याच्याच बाजूनी रस्ता आहे. इथूनच असा रस्ता आहे. इथून समोरनं पण रस्ता आहे. तटबंदी आहे, समुद्र दिसतच असेल तुम्हाला. आणि पूर्णपणे हा वाडा बघा पडलेला आहे. या इथे मेन दरवाजा असू शकतो, इथे किंवा इथे. वरती जाण्यासाठी काही पायऱ्या होत्या, त्या पण पडलेल्या आहेत. म्हणजे वरच्या भागामध्ये, हा जो वरचा फ्लोअर आहे त्या भागामध्ये जाण्यासाठी पायऱ्या होत्या, त्या पडल्यात. आता आपण इथून पलीकडच्या ह्याच्यामध्ये एंट्री करूया. तर हा एवढा मोठा वाडा आहे की तुम्ही विचारच करू शकणार नाही. बघा हा वाडा इथून असा तस एवढा मोठा आहे इथपर्यंत. आता ही जी घरं आहेत तयार निर्माण झालेली, या इथे चुन्याचा वापर करण्यात आला. या इथे टाका आहे बघा, पांढरं पांढरं दिसत असेल. आणि हा वाडा तिकडे संपतो आहे मित्रांनो, ते जे झाड दिसतं शेवटचं, या इथे संपतो आहे बघा हा वाडा. एवढा मोठा वाडा होता हा. आणि ही वाड्याची ही बाजू आहे. आम्ही त्या दरवाज्यातनं बाहेर आलो. आता परत ह्या दरवाज्यातनं आत जाऊन तुम्हाला दाखव. अशा पद्धतीचा वाडा. त्याची काही भिंत इथं पडली आहे, काही भाग आहे. या इथे पण नक्षीकाम दिसतंय बघा प्रॉपरली. आता त्याच वाड्यामध्ये आपल्याला एक गुप्त अशी जागा पाहायला मिळते, ती दाखवतो तुम्हाला. आता हे नेमकं काय आहे काय नाही ना, बघूया. या इथून आल्यानंतर त्या समोरच्या बाजूला असं बांधकाम केलेलं पाहायला मिळतं. आता आपण खाली जायचा प्रयत्न करूया. तर या इथे पाण्याचं टाकं पाहायला मिळतं आपल्याला, चांगल्या प्रकारचं. पाण्याचं टाकं बघा किती भारी आहे. पाणी खराब आहे ह्याच्यातलं, पण टाकं किती सुंदर आहे बघा. जे टाकं पाहिलं तसंच इथं टाकं आहे, पण भीती वाटत होती कारण सगळा पालोपाचोळा झाला आहे खूप मोठा सारा आणि घसरत आहे. आणि या इथे उजेड नाही आहे, टॉर्च पण आणला नाही, त्यामुळे भीती वाटते आहे. बघूया आपण, तुम्हाला लांबनं दाखवायचा प्रयत्न करतो मी. हे बघा हे टाकं आहे, पूर्ण पालोपाचोळा साठला आहे. सगळ्या बाटल्या बिटल्या पडल्यात, पाणी झालं आहे त्याच्यामध्ये आतमध्ये. आणि हे बघा हे असा पालोपाचोळा आहे. आणि आपला लक्ष बसलं आहे वरती भीतीने. वरती जाऊया आपण मित्रांनो. आता त्या वाड्यातून आणि ती जी बारव आहे ती बघून आपण वरच्या भागात आलो. या इथे होम हवन करण्याची जागा आहे, मंदिर असेल ते पडलेलं आहे. परत माझ्या मागच्या बाजूला काही वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात, तटबंदी. आणि या इथे आपल्याला भली मोठी एक
कातळात कोरलेली विहीर किंवा टाकं किंवा बारव असं म्हणता येईल, अनेक प्रकारची नावं आहेत. असं प्रकारचं पाहायला मिळतं, ते दाखवतो तुम्हाला. आणि इथली होम हवनची जागा तीही दाखवतो तुम्हाला. तर ही ती जागा आहे होम हवन करण्याची. पूर्ण पडलं आहे ह्याचं बांधकाम. या इथे पण मंदिर असू शकतं, तेही पडलं आहे. आणि ह्या इथे आतमध्ये काय आहे माहीत नाही, आपण गेलो नाही. ही ती जागा तुम्ही पाहिली असेल, तर तिथे एक छोटंसं मंदिर आहे, पूर्ण पडलेलं आहे हे. या इथे एक वाडा आहे छोटा, तटबंदी पण त्याच्याच बाजूला आहे. आता ती बारो आपण जी म्हटलं ती या ठिकाणी. हे बघा, आपण तिकडनं बघूया, त्या बाजूला जाऊन बघूया, तुम्हाला दाखवतो मी. वातावरण खूप भारी आहे. आणि आम्ही पडलेल्या जागेतनं एंट्री करतो मित्रांनो वाड्यामध्ये. समुद्र दिसतोय बघा या इथे. पाणी, साधारण पाणी 4-4:30च्या दरम्यान जाईल असं सांगितलं इथल्यांनी, जे इथले लोकल आहेत त्यांनी. आणि ही तटबंदी आहे बघा. त्याच्या आतमध्ये हे वाडा आहे का काय आहे काय माहीत नाही, खूप भारी आहे. बघा कसलं भारी आहे ना. आणि आम्ही कुठून आलो तुम्हाला सांगतो, त्या तिथून आलो बघा. जे दिसतात ते लोक सगळे समोर, या इथून आलो आहे आम्ही. 10 ते 15 मिनटात आपण या इथे ते दरवाजा आहे तिथे पोहोचतो आपण. आता मी एका बुरुजामध्ये येऊन थांबलो आहे. आणि ह्या बुरुजातून आपल्याला काय काय पाहायला मिळतं सगळं दाखवतो तुम्हाला. आणि काहीच वेळांमध्ये म्हणजे 1 ते 1.5 तासामध्ये आता ओहोटी होणार आहे, म्हणजे पाणी मागे जाणार आहे. कारण आता 3 वाजत आलेत. आपल्याला त्या दादांनी, बोटवाल्या दादांनी जसं सांगितलं 4-4:30ला हे पाणी परत रिटर्न जाईल म्हणून. मग डायरेक्ट संध्याकाळी रात्री झाल्यानंतर हे पाणी परत रिटर्न येईल. तर ह्या बुरुजावरून आपल्याला काय काय पाहायला मिळतं ते दाखवतो तुम्हाला. हे बघा, या इथे मंदिर आहे. आणि हा खडक आहे, जे बेट होता आधी ते फोडून असं तयार केलं आहे पूर्ण. बघा या इथे दगडं पण आहेत त्याची काही, या इथे तुम्हाला दिसतच असेल. हे बघा, ही दगडं आहेत वगैरे सगळं फोडून. या इथे एक मंदिर आहे. आणि इथं तुम्ही जर नीट पाहिलं, आता हे कॅमेऱ्यात कितपत दिसतंय कितपत नाही माहीत नाही, पण पाण्याचे 2 रंग पाहायला मिळतात आपल्याला. एक ती जी बोट आहे समोर, ही बोट, ह्या बोटीच्या इथे एक रंग, पाण्याचा वेगळा रंग दिसतो. आणि या इथे आत्ता आपण आहे तर तिथे वेगळा रंग दिसतो. आणि या इथे ना दरवाजा आहे मित्रांनो, आपण तो दरवाजा बघूया. आणि त्या तिकडनं पाण्याचं प्रेशर खूप येतं आहे. आता हे पाणी मागं चालल्यागत असं जाणवतं आपल्याला थोडंफार. कारण पाण्याची लेवल जर पाहता ही वरच्या दगडांपर्यंत होती, आता ती खाली गेली आहे थोडी लेवल. बघूया आपण. तर तुम्ही माझ्या मागच्या बाजूला एक छोटंसं गुहा म्हणता येईल आपल्याला, गुहे टाईप बनवलेलं आहे, पूर्ण दगडामध्ये बनवलं आहे. म्हणजे दगडाला आकार वगैरे देऊन मग तयार करण्यात आले. आणि त्या तिथे एक छोटंसं होल आहे. त्या होलाचा वापर कशासाठी करण्यात येत असेल ते सांगतो तुम्हाला मी थोडक्यात तिथे गेल्यानंतर. आधी आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया कशा प्रकारे हे बांधकाम केलं आणि ह्याचा वापर कशासाठी केला जातो. पण असं दगडात बनवलं आहे. आणि तुम्ही जर आत एंट्री केली, खूप छोटी हाईट आहे, म्हणजे माझ्या हाईटचा आहे, साधारण 5-5.5 फुटाचा आहे. आणि या इथे आल्यानंतर ना तुम्हाला इथून दुश्मनावर लक्ष ठेवता येत असेल. तर या इथे हे बघा कसं वाटतंय. आणि ह्याचा आकार इथे मोठा आहे आणि आतमध्ये छोटा होत गेला आहे. तो जो तिकडे दिसतोय तुम्हाला, हा छोटा होत गेला. मग इथून येणारा, मग इथून भाला असेल, बाण असेल, का अनेक प्रकारचे काही शस्त्र असतील, त्या शस्त्रांनी हल्ला करण्यात येईल. आता इथं एक आहे आणि पुढच्या भागात एक आहे. आता वरचा इथला दगड पडला आहे, इथून बाहेर गेलं की अजून एक आपल्याला पाहायला मिळतं हे प्रकारचं, तेही दाखवतो तुम्हाला. त्या तिथे एक ती वास्तू आपण आत्ता बघितली, त्या तिथे एक वास्तू बघितली, त्याच्याच बाजूला इथे एक वास्तू आहे. आणि ही खूप मोठी आहे आतमध्ये जाण्यासाठी.
पूर्ण थंडगार वाटतं इथे आतमध्ये. आणि सेम ही पण जशी ती होती तशी ही पण आहे इथे. आता दिसत नसेल पण हळूहळू झूम केल्यानंतर प्रॉपर दिसतं बघा. पूर्ण असं लक्ष व नेम लावण्यासाठी दुश्मनावरती, शत्रूवरती याचा वापर केला जायचा. कशी ही भन्नाट आयडिया त्या काळातली. पूर्ण दगडात बनवले बघा ना. आणि दगडाला पण साहित्य कशी दिली. खूप मोठं आहे बघा, खूप मोठं आहे. तर आता आम्ही गडाच्या जो समुद्राकडचा जो दरवाजा आहे त्या ठिकाणी आलो आहे. आणि या इथे सगळं पडलेलं आहे बांधकाम. म्हणजे शिड्या वगैरे ज्या असतील त्या सगळं पडलेल्या आहेत. तुम्हाला मी बुरुजावरनं मगाशी दाखवलं असेल मंदिर. आणि जो खडक आहे, जो खडक फोडून इथे गडाचा वापर करण्यासाठी वापरला असेल तसा हा प्रकार आहे. दरवाजा बघा तुम्ही कसा आहे आणि कसा. आणि किल्ल्याची मागची बाजू पाहायला मिळते. मगाशी तुम्हाला ते बुरुजावरून मी मंदिर आणि तो खडक दाखवला बघा. देवडी आहे, ह्या बाजूला एक आहे आणि ह्या बाजूला एक आहे. काही लाजून गेली. आणि दरवाजावरचं अजूनसुद्धा नक्षीकाम चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं आपल्याला. बघा कसं आहे. हा आहे दक्षिण दरवाजा. कसा आहे बघा. जे गणपतीचं मंदिर आहे मित्रांनो, ह्या ठिकाणी आपल्याला गणपतीचं मंदिर आणि अजून 2 प्रकारचे मंदिरं पाहायला मिळतात. ती पण मंदिरं तुम्हाला दाखवतो. गणपतीचं मंदिर खूप भारी आणि सुंदर आहे आणि खूप गारवा जाणवतो इथे. म्हणजे तुम्ही उन्हाळ्यात आले ना इथे खूप गारवा जाणवतो. असं वाटतं की इथेच बसून राहावं. आणि मंदिर एवढं भारी आहे ना आतून. ही जी जागा आहे ह्याला थोडा कलर देण्यात आला. आणि आतमधली जे मंदिर आहे गणपतीचं ॲक्च्युअल ते प्रॉपर दगडात. आणि कुठला पाषाण आहे ना तो कळूनच येत नाही आहे लवकर. मंदिर बघा ह्या व्हिडिओच्या रूपामध्ये. गणपती मंदिराच्या उजव्या बाजूला एक मंदिर आहे आणि एक डाव्या बाजूला. जे डाव्या बाजूला मंदिर आहे ते मंदिर आहे महादेवाचं. आणि जे डाव्या बाजूला मंदिर आहे ते मारुतीरायांचं. आणि जे उजव्या बाजूला मंदिर आहे ते महादेवाचं. आणि या इथे आपल्याला दगडात कोरलेली तुळशी वृंदावन पाहायला मिळते. तीही दाखवतो आणि हे मंदिर पण बघून घ्या. बघा किती भारी वृंदावन आहे. दगडात पूर्ण तुळशी वृंदावन कोरले आहे. त्याच्याच बाजूला हे मंदिर आहे आणि हे गणपतीचं मंदिर आहे बघा. आणि गणपती मंदिराच्या डाव्या बाजूला आपल्याला मारुतीरायांचं मंदिर पाहायला मिळतं. म्हणजे त्रिमंदिर आपल्याला म्हणायला काय हरकत नाही. जसं पुण्यामध्ये आत्ता बांधलं आहे तसं इथं ह्या प्रकारे पण त्रिमंदिर 3 मंदिरं आहेत. पहिलं मंदिर जे आहे महादेवांचं, त्याच्यामध्ये जे मंदिर आहे गणपतीरायांचं आणि त्याच्याच बाजूला मंदिर आहे हनुमानाचं. असे आपल्याला 3 मंदिरं पाहायला मिळतात. हनुमानाचं मंदिर पूर्णपणे ओपन आहे. मंदिर बघून घ्या कसं आणि कसं नाही.
तर मंदिराच्याच समोरच्या बाजूला जी बारव आपण मगाशी पाहिली ती आता बारव आपल्याला पाहायला मिळते. बारव खूप सुंदर आहे, फक्त पाणी हिरवंगार झालं आहे, म्हणजे पाणी चांगलं नाही आहे त्याच्यामधलं. ती बारव दाखवतो तुम्हाला. ही ती बारव आहे बघा, पूर्ण हिरवंगार पाणी झालं आहे ह्याच्यामध्ये. वा वा, खूप दिवसातून चिमणी पाहिली मी. हे बघा इथे, आणि ह्या बारवमध्ये कासव आहेत. ते तिथे कासव दिसला का बघा, कासव आहे. मग अशी होतो पण तिथे होतो, तिथून तुम्हाला दाखवली फोटो वगैरे. आता ही पूर्णपणे अशी. तर मंदिरातनं आम्ही दर्शन वगैरे बारव वगैरे पाहून पुढे जाताना आम्हाला डाव्या हाताला चुन्याच्या घाण्याची जी चक्की असते, जे चाक असतं ना, ते पाहायला मिळाले. एवढं मोठं आणि भव्य दिव्य आहे ना, ते बघून घ्या तुम्ही कसं वाटतंय बघा. हे बघा केवढं मोठं आहे, विचारच करू शकत नाही. इथे ते मंदिर आहे बघा, त्या मंदिराच्या समोरच्या बाजूला हे. आता आम्ही ही जी तटबंदी आहे, ह्या तटबंदीवरनं चालत चालत असं तिकडे जाणार आणि बाहेर, कारण लक्षला नाम बरोबर लिहा ना, लक्षला उशीर झाला आहे, कारण त्याला मुंबई गाठायची आणि त्याचा माझ्या अंदाजे 6 आवर्स का आपका ये ट्रॅव्हलिंग टाईम आहे ना, त्याला टोटल 6 तास लागतात घरी पोचायला आणि मला 4-4.5 तास. त्यात मुंबईचं ट्रॅफिक आज वेगळ्याच लेवलला असेल. आज रहेगा ट्रॅफिक या नाही, सॅटर्डे संडे को? अच्छा, तर असा प्रवास आहे दोघांचा. त्याच्याकडे BMW आहे, तीही दाखवतो तुम्हाला, आणि आपल्याकडे रॉयल एनफिल्डची हिमालयन आहे. त्याची BMW जी आहे ती पुणे पासिंग, म्हणजे पिंपरी चिंचवड पासिंगची आहे, सेकंड हँड घेतली. आणि एक भारी गोष्ट अशी म्हणजे तो पण ट्रॅव्हलिंग करतो, बाईक राईड करतो, आणि त्याचे वडील पण करतात, त्यामुळे त्यांचे मिळते जुळते असे आहेत. त्यामुळे त्याला प्रॉपर असा सपोर्ट मिळतो. आणि तो एकटाच आला, त्यांनी खूप साऱ्या मित्रांना, फ्रेंड सर्कलला विचारलं पण कोणी तयार झालं नाही. त्यांनी एकटाच बाईक काढली आणि ट्रॅव्हलिंगला निघाला. आणि त्याची माझी भेट कुलाबा किल्ल्याच्या जे आपण एंट्री करतो, म्हणजे जिथे बाईक आपण पार्क केली आहे तिथे त्याची माझी ओळख झाली. मग त्याला विचारलं तू कुठे जाणार आहे, काय करणार आहे. त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मी किल्लाच बघणार आहे, तर चल म्हटलं आपण दोघं एकत्र जाऊया. आता त्याला थोडा उशीर होता आहे, कारण त्याला खूप वेळ असं ट्रॅव्हलिंग कंप्लीट करायचं आहे, मलाही तेच आहे. तर आम्ही आता पटकन एक्सप्लोअर करतो आहे. जे काही उरलं सुरलं असेल पुढच्या काही येत्या व्हिडिओमध्ये, किंवा मी कधी परत ह्या गडावर आलो तर तुम्हाला नक्की पूर्णपणे दाखवायचा प्रयत्न करेल. तर आपण आता जी तटबंदी आहे, माझ्या मागच्या बाजूला तुम्ही मंदिर बघू शकता, ती तटबंदी आहे. त्या तटबंदीच्या वरनं आपण चालत चाललो आहे. पाणी ऑलमोस्ट कमी होत चाललं आहे. पाण्याचा जो प्रवाह होता तो खूप जास्त होता, आता खूप कमी होत चालला आहे. आता मी ज्या ठिकाणी आहे ना ते ठिकाण तुम्हाला दाखवतो, आणि ह्या ठिकाणावरनं काय काय पाहायला मिळतं ना ते पण दाखवतो तुम्हाला. हे बघा, या इथून आम्ही चालत आलो. या इथे पायऱ्या आहेत, पायऱ्यांवरनं वरती आल्यानंतर किल्ल्याची ही एक बाजू पाहायला मिळते. पाणी ऑलमोस्ट इथंपर्यंत होतं असं, तर ते मागं थोडं चाललं आहे आणि आता पाणी खूप कमी होईल. तटबंदीवरनं आता आम्ही चालत आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. ही तटबंदी आहे बघा, म्हणजे विचार करा तटबंदीची साईज काय असेल. बघा ही तटबंदी केवढी आहे, म्हणजे आम्ही अजून 2 माणसं चालतील एवढी तटबंदी आहे ही. अशा प्रकारची ही तटबंदी, एवढी मोठी तटबंदी बांधण्यात आली ह्या गडाला. तरी पण ह्या दगडांनी किंवा इथल्या जो काही चुना वापरला असेल, अजूनही समुद्राचे फटके धक्के खात आहेत, मारा खात आहे समुद्राचा. आणि चांगल्या प्रकारे अजूनही भक्कम आपल्याला तटबंदी अशी पाहायला मिळते. हे बघा असा आहे नजारा. आणि तिथे एक वॉच टॉवर आहे, मग अशी दाखवायचंच राहिलं आहे बघा. वॉच टॉवर आहे तिथे, दिसलं का? वॉच टॉवर आहे कसलं तरी भारी. मग अशी जसं मी तो वाडा दाखवला तुम्हाला, तो आता वरनं दाखवतो कशा पद्धतीने. बघा ना केवढा मोठा वाडा आहे तो. ती सदर आहे, त्या सदरेच्या बाजूला हा वाडा आहे. आता पूर्ण झाडी वगैरे लावण्यात आली त्याच्यामध्ये, आणि भारी करण्यात आलं आहे.
आता आपण जो मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून आपण आतमध्ये एंट्री केली त्याच्याच वरच्या भागामध्ये जात आहोत आणि आपल्याला समोर 2 तोफा पाहायला मिळतात. त्यानंतर ध्वजस्तंभ आहे समोर, त्याच्या तिथे पण वरती तोफा आहेत. तर ह्या 2 तोफा बघू, खूप मोठ्या आहेत आणि मग आपला परतीचा प्रवास चालू करूया. ज्या तोफा आहेत मित्रांनो तिथे येऊन पोचलो आम्ही शेवटी. म्हणजे मुख्य दरवाजाच्या वरच्या भागामध्ये ज्या तोफा पाहायला मिळतात त्या तोफांच्या इथे पोचलो आहे. वारं खूप सुटलं आहे आणि वाऱ्याचा पण आवाज येत असेल. माझ्या मागच्या बाजूला तुम्ही तोफा बघू शकता. तुम्हाला तोफा दाखवतो ह्या व्हिडिओच्या रूपामध्ये. तोफा बघून घ्या कशा आहेत आणि कशा नाही. तर गडाचा काही भाग तिकडे पण आहे, पण आपल्याला तिकडे जाता येतं आहे का नाही माहीत नाही, पण काही भाग तिकडे आहे. आणि आता आपण मुख्य दरवाजाच्या वरच्या भागामध्ये आहे आणि इथून आपल्याला खाली जायला रस्ता आहे का ते पण बघूया. आणि त्या भागात पण जाता येतं, पण आता आपण काही जाणार नाही कारण खूप लेट झालं आहे. आपल्याला परत घरी पण जायचं आहे, लांबचा प्रवास आहे, त्याच्यामुळे आपण निघूया. ते बघा, तर तिथे पण जायला रस्ता आहे. हाच रस्ता तिकडे असा जातो. मधला भाग जो आहे तो सगळा पडला आहे. किल्ल्याचा काही भाग तिथे आहे. तर आता आपण जे भवानी मातेचं मंदिर आहे म्हणजे मुख्य द्वाराच्या वरती जे जागा आहे, खोली आहे, तिथनं चालत चालत या इथून आलो आपण. आल्यानंतर तुम्ही मागच्या बाजूला 2 तोफा बघतच असताल. गाड्यावर ठेवलेल्या 2 तोफा आहेत. ह्या 2 तोफा. आणि आपण कुठून आलो, कसं आलो तेही सांगतो. ह्या तोफा पण बघून घ्या. हा आपल्या बोट आपली वाट बघतात आहे आणि आपण तिकडून आलो होतो. हा मुख्य प्रवेशद्वार आहे इकडे. आणि पाणी खूप कमी झाले. मगाशी आम्ही आलो तेव्हा पाणी इथं होतं, आता पाणी तिकडे गेलं. तर हळूहळू पाणी कमी होत चाललं. तर आपण लवकर पोचूया आणि निघूया. तर मित्रांनो, मी व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. तर आपला अलिबागमधला कुलाबा किल्ला कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आपल्या ट्रॅव्हल विथ निखिलला सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. परत असेच जलदुर्गांची आता आपली सिरीज चालू होईल. ह्याच्या पुढचा किल्ला तुम्हाला कुठला पाहायला आवडेल मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. असेच भन्नाट बाईक राईड आणि असे ट्रेकिंगचे व्हिडिओ असतील किंवा जलदुर्गांचे व्हिडिओ, गडकोट असतील आपल्या महाराष्ट्रातील, असे अनेक प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या कुठल्या तरी गडावरती, कुठल्या तरी भन्नाट अशा ट्रिपवरती. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी. बाय बाय.